काय चमकतंय? बघूया का? हा मणी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. चिपरे, अगं तुझी माळ किती छान आहे ग. तुला हवी का? थांब आता का? अगं नाही नाही, तुझ्याचकडे ठेव. तुझ्याच गळ्यात ती छान दिसते. चिपरे, हे बघ, ही माळ ना कधीच काढायची नाही. हा, तू म्हणालीस ना नाही काढायची. बघ, मी जन्मात काढणार नाही. जिपरीच्या गळ्यातल्या माळीचा मणी, तिने तर मला शब्द दिला होता की जन्मात ही माळ काढणार नाही. मग तो मणी इथे कसा पडला? माळ तुटली असेल का? विठुराया, हे असं काय होतंय? जिपरीला काही झालं तर नसेल ना? झटापटीत तुटली असेल का माळ? जिपरी सुखरूप आहे ना? पण मणी असं ठराविक अंतरावर मिळालेत. जर माळ तुटली असती तर इकडे तिकडे पडलेले दिसले असते ना, एकाच जागी. जिपरी हुशार आहे. ती या मनांच्या मार्फत मला वाट तर दाखवत नसेल ना? कदाचित तिला काहीतरी समजलं असेल. हीच सांगायला ती आली होती का? नक्की जिपरीने खुणा म्हणून टाकले असतील. सखू, तुझ्या मनात आलेली शंका अगदी रास्त आहे. जिपरीनेच तुझ्यासाठी ते मणी टाकले. लागणार, त्या मुलांचा शोध नक्की लागणार. तो बघ, चटकन आरसा शोधायला हवा. आरसा कुठे ठेवलाय सखू? आजची अमावस्या आणि सूर्यग्रहण हा अतिशय भयंकर योग आहे. काय होईल काय नाही होईल सांगू शकत नाही. मला भीती वाटते. अहो वहिनी, असं काय करताय? अहो धीर धरा ना. हे सगळे आलेत आपल्या मदतीला. आता मनोरमाबाई अशा रडत बसल्यात तर आपण हात बांधून गप बसायचं का? अहो, आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्यालाच काहीतरी करायला हवं. हे बघा, जे काय करायचं असेल ते लवकरात लवकर ताबडतोब करा. कारण वेध लागल्यानंतर मी पळभरही थांबणार नाही. आधीच सांगून ठेवतो. आताच काय ते हात पाय उचला. ती चेटकीण आपल्या हाताला लागायला हवी की नाही? होय, काहीही करून मी माझ्या नातवाला परत मिळवणारच. त्या चेटकिणीच्या तावडीतून इतर मुलांनाही आपण सोडू. मनोरमाबाई, तुम्ही असं बोलताय की त्या चेटकिणीला मात कशी द्यायची हे तुम्हालाच माहिती आहे. होय,
एक मार्ग ठाऊक आहे. सखू सारख्या दुष्ट चेटकिणीला वेसण बांधू शकणारी, तिच्या मुसक्या आवळून तिला दावणीला बांधू शकणारी एक अलौकिक शक्ती या जगात आहे. एकच. कोण आहे ती शक्ती? सांगा. ती अलौकिक असामान्य शक्ती म्हणजे पूज्य कुलगुरू बाबाजी. अहो तर घरी गेले आणि मी या मनांच्या मार्गी जाते. ते परत आल्यावर त्यांनाही कळायला हवं ना की मी कुठे गेले. अहोंना कळेल अशी खूण करून ठेवायला हवी. आता अशीच पुढे जा. ते पण नाहीये.